नमस्कार. मी गौरव मुठे. लोकसत्तामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. टोरेस घोटाळा सगळ्यांनाच माहिती आहे. मुंबई, ठाणे, कल्याण या ठिकाणी लाखो लोकांचे पैसे त्यामध्ये अडकले आणि कित्येक लोक त्यात फसले गेले. आणि लोकांचे पैसे बुडाल्यामुळे टोरेस नेमकं काय हा सगळ्यांना प्रश्न पडला होता. आता तो घोटाळा नेमका काय झाला हे सगळ्यांना माहितीच आहे. पण अशा घोटाळ्यांमध्ये अडकू नये हे कसं ओळखायचं, आज आपण ते जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत कौस्तुभ जोशी सर. कौस्तुभ नमस्कार. जोशी सर, नमस्कार. तुमचं स्वागत आहे. नमस्कार. सर लोकसत्ताचे स्तंभलेखक आहेत. 10 वर्ष झाले लोकसत्तामध्ये ते विविध विषयांवर मार्गदर्शन करतात. आणि आज आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत की यासारखे घोटाळे कसे ओळखायचे, कुठल्या फसव्या स्कीम कशा ओळखायच्या आणि त्यापासून कसं सावध राहायचं, आज याबद्दल मार्गदर्शन सर करणार आहेत. सर, पहिला प्रश्न अर्थातच आहे की अशा पद्धतीच्या स्कॅमला बळी पडू नये यासाठी रिस्क आणि रिटर्न कसे ओळखायचे आणि कशी गुंतवणूक त्यामध्ये केली पाहिजे. बरोबर. बऱ्याचदा गुंतवणूकदारांचा ह्या प्रकारच्या स्कॅमला बळी पडल्यानंतरचा पहिला जो मोहरा असतो की आम्ही ह्या स्कॅमला बळी पडलोच कसे किंवा आम्हाला कोणी फसवूच कसं शकतं. पण या प्रकारच्या स्कॅम मध्ये किंवा या प्रकारच्या आकर्षक योजनांमध्ये पैसे गुंतवायच्या आधी लोक हा विचारच करत नाहीत की एखादी योजना ही जेव्हा तुम्हाला विकली जाते किंवा तुम्हाला त्या योजनेविषयी कुणाच्याकडून माहिती मिळते तेव्हा या योजनेमध्ये इतके अद्वितीय रिटर्न्स देतात कसे. तर म्हणून कुठलंही प्रॉडक्ट किंवा ज्याला आपण एक गुंतवणुकीचं माध्यम म्हणू की एखादी कंपनी असेल, एखादी गुंतवणूकदारांची पैसे 3 महिन्यात 6 महिन्यात अमुक 1% वाढवून देतो असं म्हणणारा कोणतरी एक व्यक्ती असेल किंवा तुम्हाला कुठल्या तरी एखाद्या कंपनीच्या शेअरचं रेकमेंडेशन सांगितलं जात असेल, म्हणजे हे मी वेगवेगळे प्रकार सांगतोय. ह्या सगळ्या प्रकारांमध्ये प्रत्येक वेळेला तुम्ही बळी पडालाच असं नाही. तर तेव्हा साधारणपणे एक रिस्क फ्री रिटर्न हा काय फंडा असतो हे तुम्ही समजून घ्यायला हवं. थोडक्यात आपण असं समजून घेऊ की एखाद्या व्यक्तीने सरकारी मालकीच्या किंवा सरकारी कंपनीच्या मार्फत एक गुंतवणूक केलेली आहे. अजून सोप्या शब्दात सांगायचं झालं तर गव्हर्नमेंट बॉन्ड. आपण एक साधा प्रश्न घेऊया. गुंतवणूकदार जेव्हा वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात तेव्हा ते हा विचार नाही करत की गुंतवणूक केल्यानंतर मला किती टक्के रिटर्न्स मिळतील. हे सांगितलं जात आहे ते ऍक्च्युली मार्केट रेटच्या किती जवळ आहेत. म्हणजे जेवढे रिटर्न जास्त हवेत तेवढी तुम्हाला जास्त रिस्क घ्यावी लागेल असं कायम सांगितलं जातं. आता बघा, मार्केटमध्ये अमुक अमुक योजना 4% रेट देते, तुम्हाला ह्याच्यामध्ये 20% मिळतात, मग तर रिस्क जास्त असणारच ना. मग गुंतवणूकदार म्हणतो बरोबर रिस्क जास्त आहे ना म्हणजे रिटर्न जास्त मिळणार. पण किती जास्त रिस्क असते आणि किती जास्त रिटर्न असतात हा विचार आपण पहिलं करायला हवा. आणि तो करायचा कसा, तर एक सोपा नियम. भारत सरकारचे जे बॉन्ड्स असतात किंवा पोस्टाच्या योजना असतात ज्याला आपण रिस्क फ्री म्हणूया, कारण त्या सरकारच्या गॅरंटीड स्कीम्स असतात, त्यात तुम्हाला किती टक्के व्याज मिळतंय त्या व्याजाच्या कोणतरी 4पट 5पट किंवा 6पट इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला रिटर्न देणार आहे असं जर म्हणत असेल तर तुम्हाला पहिला शंका घ्यायला वाव आहे. पहिली शंका घ्यायला हवी तुम्ही की एवढे पैसे तुम्ही कसे आम्हाला परत देऊ शकता. त्यामुळे ही पहिली शंका मनात येणं हे गुंतवणूकदारांसाठी सगळ्यात महत्वाचं आहे. सर, तुम्ही जसं आता म्हटलात की जोखीम जेवढी जास्त तेवढे रिटर्न जास्त, हा गुंतवणुकीचा नियम आहे, हे बरोबर आहे. पण बऱ्याचदा आता ही टोरेस सारखीच कंपनी आली जी विश्वास संपादन केला, तिने वर्षभर लोकांना रिटर्न दिले, 4% पासून सुरुवात केली, सोनं चांदीमध्ये आधी गुंतवणूक सुरुवात केली, नंतर प्रत्यक्ष पैसे घ्यायला सुरुवात केली. वर्षभरात विश्वास संपादन केला आणि त्याच्यानंतर लोकांचा त्यावर विश्वास बसला. पण अशा फसव्या स्कीम कशा ओळखायच्या, म्हणजे एखादी जी स्कीम आहे किंवा एखादी कंपनी आहे ती अधिकृत आहे किंवा अनधिकृत आहे, हे कसं ओळखायचं. बऱ्याचदा या अशा घोटाळ्यांच्या मध्ये एक समान दुवा आपल्याला सापडतो की या कंपन्यांची कार्यालयं ही खूप आकर्षकरित्या सजवलेली असतात. म्हणजे एखाद्या कंपनीचं नाव घ्यायला नको, पण एखादा गुंतवणूकदार जेव्हा त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये जातो, म्हणजे त्याला त्याचा मार्केटिंगचा प्रतिनिधी घेऊन जातो, तेव्हा त्या ऑफिसमधली जी एक लॅविश अशा प्रकारची रचना असते त्यांनीच तो गुंतवणूकदार निम्मा खिशात गेलेला असतो. त्यामुळे तुम्हाला एखादा व्यक्ती हा इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट विकतोय का त्या इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्टचा माहोल विकतोय हे आधी समजून घ्या. म्हणजे तुम्हाला समजा एखाद्या बँकेमध्ये एक FD करायला कोणतरी सांगतंय, बँकेचाच माणूस सांगतोय, किंवा एखादा इन्शुरन्स विकणारा माणूस आहे, तो त्या इन्शुरन्स प्रॉडक्ट विषयी बोलेल, तो त्या बँकेच्या प्रॉडक्ट विषयी बोलेल. ह्याच्या उलट तुम्ही अशा प्रकारच्या कुठल्या तरी
बाह्य किंवा आभासी गोष्टींना बोलणं ही दुसरी पायरी आहे, की इथे तुम्ही फसता. म्हणजे तुम्ही त्या हळूहळू त्या जाळ्याच्या दिशेने जायला लागता. म्हणजे तुम्हाला काय वाटू लागतं की इतकं चांगलं ऑफिस या कंपनीचं आहे, याचा अर्थ ही कंपनी नक्कीच रेप्युटेड असणार, किंवा त्या कंपनीने मागच्या 1 वर्षात एवढ्या गुंतवणूकदारांना एवढा परतावा दिलाय, मग मी कसा यामध्ये अडकीन. नाही, ह्याला आपण म्हणतो ना की काय भुललासी वरलिया रंगा. तर तो एक वरचा रंग हा आपल्याला प्रभावित करतो. आणि तो का करतो, तर याचं एक कारण आहे की ह्या सगळ्या गुंतवणूक योजना ह्या अशा प्रकारच्या टार्गेट ऑडियन्सला केटर करतात, की अशा प्रकारचा तो एक वर्ग असतो की ज्यांना खूप रिटर्न्स कमी वेळात मिळाले की खूप छान वाटतं, आणि त्याच्यामुळे ते त्या सगळ्या मोहमायेच्या जाळ्यामध्ये अडकत जातात. त्यामुळे तुम्हाला एखादा माणूस हा जेव्हा गुंतवणूक करा असं सांगतो, तेव्हा तो प्रॉडक्ट विषयी बोलला पाहिजे. तो त्याच्या आजूबाजूच्याच गोष्टींविषयी बोलायला लागला, याचा अर्थ तो तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला भाग पाडण्यामागचा त्याचा उद्देश हा काहीही करून याला इन्व्हेस्टमेंट करायला लावायची असा आहे. तर हे आपण समजून घ्यायला हवं. सर म्हणजे थोडक्यात जो सामान्य माणूस असतो किंवा जो ग्राहक असतो त्याला ते तामझाम ती चमक दमक दाखवून असं भारावून झाल्यासारखं वाटतं आणि तो त्यामध्ये गुंतवणूक करतो. थोडक्यात असं सांगता येईल का आपल्याला की गुंतवणूक केल्यानंतर किती टक्के रिटर्न्स नेमके मिळाले पाहिजे, कुठल्या इन्स्टिट्यूटमधून किती टक्के रिटर्न्स आपल्याला मिळाले पाहिजे, असं काही गणित आहे का? असं गणित तर कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नाहीये. ह्याचं कारण जर तुम्ही बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट योजना, ज्याला आपण मुदत ठेवी म्हणतो, किंवा पोस्टाच्या योजना, किंवा एखाद्या कंपन्यांचे NCD म्हणजे नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर, आपण एक 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 इन्स्ट्रुमेंट बघूया. जेव्हा बँकेमध्ये तुम्ही FD करता, तेव्हा तुम्हाला FDचा दर हा आधी सांगितलेला असतो, किंवा तुम्हाला जो FDचा दर सांगितलेला असतो तोच सगळ्या जणांना FDचा दर असतो. म्हणजे तिथे कुठलंही आमिष नाही. म्हणजे तुम्ही एवढे जास्त पैसे गुंतवलेत तर बघा तुम्हाला अजून जास्त रिटर्न मिळतील, अशा प्रकारचं काही कॅल्क्युलेशन नाहीये. किंवा तुम्ही पोस्टात पैसे गुंतवलेत तर तो जो काही रेट आहे तो नक्कीच शेअर मार्केटपेक्षा किंवा म्युच्युअल फंडापेक्षा कमी असेल. पण शेअर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही पैसे गुंतवता तेव्हा तुम्ही डीमॅट अकाउंट उघडता, त्याच्यातून शेअर विकत घेता, तो शेअर तुमच्या अकाउंटला जमा होतो, तो तुम्हाला दिसतो. मग त्या कंपनीचा काहीतरी व्यवसाय असतो, मग ती कंपनी प्रॉफिट कमवते, किंवा त्या कंपनीला काहीतरी शॉर्ट टर्म एखाद्या क्वार्टरमध्ये थोडा प्रॉफिट कमी होतो, मग शेअर बाजारामध्ये त्याची प्रतिक्रिया उमटते. म्हणजे तुम्ही कुठेतरी काहीतरी वाचू शकता, बघू शकता. पण ज्या कंपनीचा व्यवसाय हा अशा प्रकारच्या बिझनेस मॉडेलवर आहे की जे बिझनेस मॉडेल तुम्हाला समजतच नाहीये, म्हणजे कोणीतरी सांगते की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, ह्याच्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवा, बघा ह्या एवढ्या लोकांना पैसे मिळालेत, मग तुम्हाला का नाही मिळणार. तर इथे आपण पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवं की कुणीही इन्व्हेस्टमेंट गॅरंटीड अशा प्रकारे सांगू शकत नाही भारत सरकार वगळता. आणि भारत सरकारचा उल्लेख प्रामुख्याने असा करायचा की भारतातच नाही तर जगात फक्त सरकारी अशी यंत्रणा असते की जी गॅरंटीड रिटर्न्स अशा पद्धतीने क्लेम करू शकते. ह्याचं कारण शेवटी सरकार सार्वभौम असतं, ज्याला सोव्हरिन गॅरंटी असं म्हणतात. या व्यतिरिक्त कुठल्याही कंपनीला असा दावा करताच येत नाही. म्हणजे आपण आता म्युच्युअल फंडाच्या जाहिराती बघतो, त्या जाहिरातीमध्ये शेवटी ती एक वाक्य असतंच की याच्यामध्ये जोखीम आहेत किंवा या अटी शर्ती आहेत. त्यामुळे अशी कुठली योजना नाहीये की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जोखमीचा अंदाज न घेता तुम्हाला छाती ठोकपणे सांगता येईल की बॉस या योजनेमध्ये तुम्हाला नक्की एवढे टक्के रिटर्न मिळणारच. सर तुम्ही आता मगाशी शेअर बाजाराचा उल्लेख केला, तर शेअर बाजार आणि अशा या योजना याच्यामधल्या गुंतवणुकीमध्ये नेमका फरक काय असेल किंवा काय आहे? शेअर बाजार आणि बाकीच्या कुठल्याही गुंतवणूक योजना ह्यात एक महत्वाचा फरक असतो की शेअर बाजारामध्ये तुम्ही प्रत्यक्ष कुठल्या तरी एखाद्या कंपनीविषयी चर्चा करता किंवा त्याच्याविषयी गुंतवणुकीचा निर्णय घेता. म्हणजे एक काय XYZ कंपनी आपण लक्षात घेतली, ज्याचा आज बाजाराचा भाव काहीतरी 150 रुपये आहे. मग तो 150 रुपये भाव का आहे? कारण त्या कंपनीचे शेअर विकत घेणारे आणि विकणारे, थोडक्यात त्याची मागणी आणि पुरवठा आहे त्या शेअर्सना. मग उद्या त्या कंपनीला समजा एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं, त्या कंपनीचा प्रॉफिट वाढायला लागला, ती कंपनी चांगला व्यवसाय करायला लागली, तर जास्त लोक त्या कंपनीचे शेअर घेतात, ज्याला आपण एक शब्द वापरतो फंडामेंटल अनालिसिस. म्हणजे जसं आपण एखाद्या कंपनीचं मागच्या 5 वर्षाचं नफ्या तोट्याचं एक कोष्टक मांडू शकतो की 2020 सालपासून 2025 सालपर्यंत या कंपनीने दरवर्षी गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न दिलाय. तर तो का दिलाय? ह्याचं कारण त्या कंपनीचा व्यवसाय चांगला होतोय. पण तुम्हाला ऑन द कॉन्ट्ररी एखाद्या माणसाने सांगितलं
की माझ्या ओळखीमध्ये एक व्यक्ती आहे, आपण त्याच्याकडे पैसे द्यायचे किंवा आपण त्याला चेक द्यायचा. म्हणजे इथे अजून एक असतं की बऱ्याचदा गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्याकरता नाही असं कॅश वगैरे काही द्यायचं नाहीये, सगळं एकदम ट्रान्सपरंट व्यवहार आहे. तुम्ही कुठल्या तरी एका म्हणजे जे काही सांगितलं जातं त्या नावाने चेक द्यायचा. पण तो चेक दिल्यानंतर ती कंपनी त्या पैशाचं काय करणार आहे हे आपण कधी समजून घेतलं का? म्हणजे उद्या मला जर का कोणी सांगितलं की आमची कंपनी बिस्किटं किंवा चहा कॉफी किंवा खाद्यपदार्थ बनवते आणि जर त्या कंपनीचा मागच्या 4 वर्षातला काही नफ्या तोट्याचा आकडेवारीचा काही लेखाजोखाच नाहीये, तर मी काय हिशोबाने त्या कंपनीवर विश्वास ठेवू? म्हणजे विश्वासार्हता ही नेहमी कंपनीच्या व्यवसायावर अवलंबून असते. आणि त्यामुळे एक मुद्दाम सांगायचा आहे आत्ता, आणि आपण ही चर्चा अशा परिस्थितीत करतोय की शेअर मार्केट सुद्धा मागच्या 2-3 महिन्यांपासून जरा घसरलेलं आहे. तर ज्या कंपन्यांचा व्यवसाय चांगला नसतो त्या कंपन्यांचे शेअर्सचे भाव हे मार्केटमध्ये रिॲक्शन येऊन खाली सुद्धा येतात. त्याच्यामुळे असा कुठलाही कंपनीचा शेअर नाही की जो काहीही कंपनी करत नाहीये आणि असा अफाट काहीतरी वाढतोय आणि त्याच्या मागे काही दुसरं कारण नाहीये. आणि असं जर का कुठला असेल तर सावध गुंतवणूकदाराने त्याच्याकडे दुर्लक्षच करावं. सर, या चर्चेमध्ये मला एक प्रश्न असा विचारायचा होता की यामध्ये गुंतवणूक सल्लागाराचा रोल किती महत्वाचा आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा असं होतं की जेव्हा आपण एखाद्या स्कीममध्ये पैसे गुंतवतो किंवा शेअर बाजारात किंवा कोणत्याही आर्थिक साधनांमध्ये जेव्हा पैसे गुंतवतो, तेव्हा आपण प्रश्न न विचारता सह्या करण्याच्या गर्दीमध्ये असतो आणि इन्व्हेस्टमेंट लवकरात लवकर करण्याच्या मनस्थितीमध्ये असतो. तर अशा वेळी इन्व्हेस्टरने त्या समोरच्या माणसाला, जो स्कीम विकतोय, प्रॉडक्ट विकतोय, अशा माणसाला काय प्रश्न विचारले पाहिजे? पहिल्या प्रथम म्हणजे तुम्ही जी गुंतवणूक करताय ती गुंतवणूक कुणाचाही सल्ला न घेता स्वतःच्याच विचाराने किंवा कोणीतरी एका माझ्या मित्राने, नातेवाईकाने किंवा शेजारच्याने सांगितलं म्हणून पैसे गुंतवणे, हेच मुळात गुंतवणुकीच्या नियमात बसत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण एक शब्द सतत वापरतोय की भारत हा आताशा कुठे श्रीमंतीकडे वाटचाल करतोय, पण आपल्याकडे फायनान्शियल लिटरसी किंवा अर्थसाक्षरता कमी आहे. तर अर्थसाक्षरता म्हणजे नुसतं दुसरं तिसरं असं काही नसतं. तर मला कोणीतरी एक व्यक्ती येऊन सांगतेय की तू कुठे पैसे गुंतवतोस बाबा, तू ह्या स्कीम मध्ये का नाही पैसे गुंतवत, ह्या स्कीम मध्ये मी आतापर्यंत पैसे गुंतवले आणि मला एवढे पैसे परत मिळालेत. आणि हो का, मग मी ती योजना कुठली आहे ती न वाचता थेट त्या मित्रावर भरोसा ठेवतो. बरोबर. तर याच्यावर भरोसा न ठेवता तुम्ही ज्या कंपनीचे पैसे गुंतवण्याच्या दृष्टीने विचार करताय त्या कंपनीचं रजिस्ट्रेशन कुठे झालंय? म्हणजे भारत सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, IRDA, सेबी ह्यांना आपण रेग्युलेटरी बॉडीज किंवा नियामक असं म्हणतो. म्हणजे उद्या एखादी कंपनी ही जर तुमच्याकडून फिक्स डिपॉझिट घेते तर कुठलीच कंपनी नोंदणीशिवाय तुमच्याकडून अशा FD घेऊ शकत नाही. किंवा कुठली कंपनी अचानक तुमच्याकडून पैसे घेऊन ते पैसे तुम्हाला अमुक दिवसांमध्ये, अगदी हा आकडा आता पूर्वी महिन्यांमध्ये असायचा, नंतर तो काही सप्ताह किंवा काही आठवड्यांमध्ये यायला लागला आणि आता तर अशा गोष्टी पुढे येतात की तुम्हाला 6 ते 7 दिवसामध्येच ते पैसे डबल करून मिळतात. तर असा कुठला व्यवसाय त्या कंपनीकडे आहे की ज्यायोगे हे पैसे इतके पटापट वाढतायत? तर हा सोपा प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्याचं रजिस्ट्रेशन बघणं आणि त्या रजिस्ट्रेशन नंतर त्या कंपनीच्या व्यवसायाविषयी त्या माणसाला विचारणं ही तुमची पहिली जबाबदारी आहे. म्हणजे कुठल्या तरी एका रिअल इस्टेट प्रकल्पामध्ये ही पैसे कंपनी गुंतवणार आहे तुमचे, किंवा कुठल्या तरी एका तुम्हाला माहिती नसलेल्या जागेचं नाव आहे ज्या जागेवर भव्य गृहनिर्माण प्रकल्प उभा राहणार आहे आणि मग त्याच्यामध्ये जमिनीचे तुकडे विकले जाणार आहेत. आणि मग म्हणजे हे सगळं जे आहे ते तुम्ही बघू शकता का? मग तुम्हाला जर हे कुठेतरी संशयास्पद वाटतं तर तुम्ही माझ्या मते गुंतवणुकीचा निर्णय घेणं हे चुकीचं आहे. आणि त्याच्या पुढची पायरी म्हणजे तो जो गुंतवणूकदार म्हणून तुम्हाला माणूस बघतोय तो तुमचा सल्लागार असेल तर मुळातच तो तुम्हाला अशा प्रकारचे सल्ले देणार नाही. मग सल्लागार कसा निवडायचा? तर तुम्हाला कुठलाही म्युच्युअल फंड्स, विमा किंवा वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट हे विकणारी व्यक्ती असते त्याच्याकडे कुठली तरी परीक्षा पास झालेलं लायसन असतं. म्हणजे आता विषय निघाला त्याच्यामुळे 2 गोष्टी सांगायला हरकत नाही की सेबीने एक यंत्रणा उभारलेली आहे की सेबीकडे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार असे असतात आणि ते
त्यांचा जो गुंतवणूक सल्लागार होण्याचा जो एक क्रायटेरिया असतो तोही ठरलेला असतो. म्हणजे उद्या कुणाच्याही मनात आला आणि अचानक गुंतवणूक सल्लागारात झाला असं होत नाही. त्याच्यासाठी परीक्षा द्याव्या लागतात. तुम्हाला म्युच्युअल फंड्स विकायचा असेल, तुम्हाला इन्शुरन्स प्रॉडक्ट विकायचे असतील, तर तुम्हाला त्याची एक परीक्षा देऊन त्याचं सर्टिफिकेशन घ्यावं लागतं. आणि अशा प्रकारे व्यवसाय करणारी लोक ही सहसा या काय म्हणू आपण चुकीच्या माध्यमातून प्रॉडक्ट विकणाऱ्या व्यवसायात जात नाहीत, कारण त्याच्यात त्यांचं नाव आणि कंपनीचं नाव पण इन्व्हॉल्व असतं. सर, आपण आता सध्या बघतोय की शेअर बाजारामध्ये आयपीओना अतिशय मोठा भरभरून प्रतिसाद मिळतोय आणि एसएमई आयपीओनाही तेवढाच प्रतिसाद मिळतोय. तर यामध्ये तरुणांची संख्या खूप मोठी आहे म्हणजे, आणि शेअर बाजारामध्ये 30च्या आतले लोक जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर ट्रेडिंग करतायत. म्हणजेच थोडक्यात मला असं म्हणायचं की झटपट नफा पदरात पाडून देणाऱ्या योजनांकडे हे तरुण आकर्षिले जातात. तर याबद्दल तुम्ही काय सांगा? हा खूप महत्वाचा विषय सध्या होतोय आणि तो आगामी काळात तसाच ठरणार आहे. कारण ह्याची सुरुवात साधारण कुठे झाली हे मला एक सांगता येईल, ती म्हणजे कोविडच्या काळात ह्याला जरा थोडी सुरुवात झाली. कारण कोविडमध्ये म्हणजे आता आपण आकडेवारीच बघितली तर डीमॅट अकाउंट हे विक्रमी संख्येने उघडले गेले. म्हणजे एवढ्या लोकांना शेअर बाजारात आणण्यासाठी एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती किंवा गुंतवणूक साक्षरता कार्यक्रम हे सगळे करून जेवढे लोक जमा झाले नसतील त्यापेक्षा जास्त लोक काही वर्षातच जणू काही शेअर बाजारामध्ये यायला लागले. आणि यामध्ये ऑनलाईन ऍप किंवा मोबाईल किंवा स्मार्टफोनच्या माध्यमातून पैसे गुंतवणाऱ्या तरुणांची संख्या खूप आहे. आणि त्यांना मुख्य मुद्दा समजत नाहीये, तो म्हणजे गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग म्हणजे शेअर बाजारामध्ये अल्पावधीतच पैसे कमवणे, या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर तरुण असाल तर तुमच्या तरुण रक्तामुळे तुम्हाला असं वाटणं स्वाभाविक आहे की आज मी हा कुठला तरी एक शेअर घेतलाय किंवा आता शेअर घेणं हे पण मी समजू शकतो. एक मोठा असा समुदाय आहे, जनसमुदाय, की जो थेट डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्टकडेच वळतो, म्हणजे तो फ्युचर्स आणि ऑप्शन्स मध्ये शिरतो. त्यालाही आमची हरकत नाही, कारण शेवटी हे सगळे प्लॅटफॉर्म हे गुंतवणूकदारांसाठीच बनलेले आहेत. पण मला वयाच्या 22, 23, 24, 25व्या वर्षी माझा एक 10-15 वर्षाचा जर एक छान प्लॅन बनवायचा असेल तर मी उत्तम चांगले शेअर्स निवडून त्याच्यात गुंतवणूक करणं हा विचार माझ्या मनात येत नाही. तर माझ्या मनात विचार कुठला येतो की मी कुठला तरी एक सौदा शेअर बाजारामध्ये करीन आणि मस्तपैकी मला 2-3 आठवड्यामध्ये 30-35% रिटर्न मिळतील आणि मी ते पैसे आले की पुन्हा गुंतवीन. आणि ते ज्याला पहिल्या वेळेला मिळतात त्याला वाटतं की आता मला पुन्हा मिळणार, आणि मग ती एक चक्र सुरू होतं. त्याच्यामुळे गुंतवणूक आणि ट्रेडिंग या दोघांमधला फरक हा तरुण पिढीने समजावून घेण्याची कुठेतरी गरज आहे. सर, आपण आता यामध्ये बघितलं की टोरेसमध्ये बरेच सामान्य गुंतवणूकदार अडकले आहेत, जे अगदी लहान म्हणजे मध्यमवर्गीय होते किंवा अगदी हातावर त्यांचं काम करून ते पोट भरणार होते. तर अशा ज्या फसव्या योजना असतात ज्यातनं म्हणजे एका रात्रीतनं तुम्हाला श्रीमंत करणारे वगैरे असे बरेच प्रलोभन दाखवले जातात, तर यांचं टार्गेट ऑडियन्स हे कसे ठरवतात आणि कशा प्रकारे फसवलं जातं लोकांना? आता अशा योजनांमध्ये नक्की कशा प्रकारे फसवायचं हे जर पटकन सगळ्यांना कळत असतं तर मग अशा योजना आल्याच नसत्या. पण एक ढोबळ मी जो एक अभ्यास केलाय किंवा मला ज्या गोष्टी कानावर आल्यात की ज्यांच्याकडे खूप पैसे असतात ना, असे लोक बऱ्याचदा ह्या लोकांच्या एक टार्गेट किंवा रडारवर असतात. म्हणजे अगदी ह्या अलीकडेच आलेल्या योजनेविषयी मला म्हणायचं नाही, एक जनरल की एखाद्या व्यक्तीचं एक 55-56 वय आहे आणि एक 2-3 वर्षात ती व्यक्ती रिटायर होणार आहे, किंवा एखाद्या चांगल्या पगाराच्या श्रेणीमध्ये ही व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा घसघशीत पगार आहे आणि ती व्यक्ती काही वर्षातच नव्हे तर काही महिन्यातच रिटायर होणार आहे, म्हणजे त्यांना खूप चांगले पैसे मिळणार आहेत. किंवा काही व्यापारी असतात ज्या व्यापाऱ्यांकडे सतत कॅश येत असते, म्हणजे त्यांचा व्यवहार हा रोकड सुलभ असतो, ज्याला आपण लिक्विडिटी म्हणतो. म्हणजे त्यांच्याकडे रोज पैसे येत असतात, त्यांचे रोज पैसे व्यापारामध्ये वापरले जातात. तर असे लोक सहसा ह्या योजनांना पटकन बळी पडू शकतात. कारण ज्याच्या हातामध्ये जसा एखाद सर्वसामान्य गुंतवणूकदार जसे असतात की ज्यांना दर महिन्याला एक फिक्स सॅलरी मिळते, त्या सॅलरीतून त्यांचा ईएमआय जात असतो, त्या ईएमआय मधून उरलेल्या जे काही पैसे असतात त्याच्यातून त्यांना घर चालवायचं असतं, असा माणूस त्या योजनांमध्ये कसे काय पैसे गुंतवेल? बरं, अशा कमी छोट्या रकमा गुंतवणारे हे त्यांना नकोच असतात. त्यांना कोण हवे असतात? तर जो भरपूर पैसे एकदम गुंतवू शकतो.
त्याच्यामुळे अशा प्रकारच्या लोकांनी की ज्यांचा व्यापार आहे, ज्यांचा उद्योग आहे, म्हणजे बऱ्याचदा या फसव्या योजनांना बळी पडणारे हे सगळेच निरक्षर नसतात. ते सुशिक्षित असतात. ते चांगल्या ठिकाणी नोकरी व्यवसाय करत असतात. बऱ्याच जणांचे अगदी फायद्यात असलेले बिझनेस असतात. पण त्यांना ते कुठेतरी कळत नाही की हा पैसा हा योग्य पद्धतीने कसा चॅनलाइज केला पाहिजे. आणि म्हणून ज्यांचा नव्याने व्यवसाय सुरू होतोय अशा तरुण वर्गाला मला हे मुद्दाम सांगायचंय की तुम्ही जो बिझनेस म्हणून प्रॉफिट करता, मिळवता प्रॉफिट, तो मिळवलेला प्रॉफिट हा तुमच्या बिझनेसमध्येच गुंतवला पाहिजे किंवा तुमच्या बिझनेसमधून मिळालेल्या पैशाचा तुम्ही एका गुंतवणूक सल्लागाराच्या माध्यमातून पोर्टफोलिओ तयार केला पाहिजे. कुठल्या तरी अशा योजनांच्या माध्यमातून तो पैसा कमी पैशातच जास्त पैसा तयार होणे. आता ह्यात एक छोटी बाब अजून मला ऍड करावीशी वाटते. विशेषतः जे व्यापारी वर्गातील लोक आहेत, जे लोक हा व्हिडिओ बघत असतील, तुमचा व्यवसाय जो तुम्ही करताय, जिथे तुम्ही सकाळी अगदी दुकान उघडत असाल किंवा तुम्ही तुमच्या व्यवसायाला सुरुवात करत असाल, तुम्ही दिवस रात्र मेहनत करून पैसा कमवताय आणि मग तुम्हाला तो पैसा दिसतोय. आणि जर एखादी व्यक्ती सांगे की तुम्हाला मी आठवड्यात आणि 2 आठवड्यातच पैसे एवढे करून देतो, तर तुम्ही हा विचार करा की तुम्ही एवढी मेहनत करताय आणि तुम्हाला मिळणारा नफा एवढ्या रेटने मिळतो का? मग जर तो मिळत नसेल तर ह्याचा अर्थ ह्याच्यात काहीतरी गडबड आहे ना. सर, तुम्ही हा खूप महत्वाचा मुद्दा सांगितला की तुम्ही कष्टाचे पैसे तेवढ्याच कष्ट त्याला घेतले पाहिजे गुंतवणूक करताना, नाहीतर ते पैसे जायला वेळ लागणार. सर, आता शेवटचा प्रश्न आपण घेऊया. अर्थात आपण सध्या बघतो की शेअर बाजारात सध्या पडझड चालू आहे आणि 75,000खाली सेन्सेक्स येईल की काय अशी भीती सगळ्यांना जाणवत आहे. आणि आपण बघितलं की 1,000-2,000 पॉईंट सेन्सेक्स सतत पडतोय. तर या अशा पडझडीमध्ये काय काळजी घ्यायला हवी, कशी गुंतवणूक केली पाहिजे याबद्दल सांग. शेअर बाजार हा वर जायला लागल्यानंतर तो नक्की किती वर जाईल हा प्रश्न कोणी आपल्याला विचारत नसतं. आणि तो खाली यायला लागल्यानंतर तो आणखी किती खाली येईल हा प्रश्न रोज सकाळी विचारला जातो. तर ह्या बाबतीत एक छान गणित आहे. ते म्हणजे बाजाराची भविष्यकालीन दिशा ही ओळखण्यापेक्षा, म्हणजे बाजाराला प्रेडिक्ट करण्यापेक्षा त्याला फॉलो करा. म्हणजेच तुमचा गुंतवणुकीचा हेतू काय आहे यावर तुमच्या बाजाराच्या दिशेवर काय तुमची गुंतवणुकीची व्यूहरचना असावी हे ठरतं. म्हणजे आत्ता नेमके ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यातच जर आमचे काही तरुण किंवा रिटायरमेंट नंतर छान शेअर बाजाराकडे वळूया म्हणून आलेले जर नवीन गुंतवणूकदार असतील तर त्यांच्या दृष्टीने शेअर बाजार म्हणजे अगदीच नाईटमेअर होईल. मागच्या 2 ते 4 महिन्यात ज्या मित्रांनी, ज्या गृहिणींनी, आता हा पण एक टार्गेट ऑडियन्स आहे की गृहिणी डीमॅट अकाउंट उघडून इन्व्हेस्टमेंट सुरू करतात, गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे, छान छान शेअर्स घेतलेत. बरं, त्यांचे शेअर्स अशा कुठल्या तरी कंपन्यांचे नाही आहेत की ज्यांचा काही आगापिछा नाही, अगदी छान पहिल्या निफ्टी किंवा निफ्टी 100 कंपन्यांचे चांगले शेअर्स घेतलेत, पण ते सुद्धा पडायला लागलेत. तर तुम्ही पॅनिक व्हायचं काही कारण नाही. कारण आपण 10-1 वर्षाचा जर का मार्केटचा अंदाज घेतला तर आपल्याला हे निश्चित कळेल की मार्केट हे मीडियम टू लॉंग टर्म मध्ये परत स्थिरस्थावर होत असतं. आणि शेअर बाजार हा मुळातच चंचलता या गुणाशी संबंधित आहे. म्हणजे ज्याचं अस्तित्वच वर खाली किंवा ज्याला चॉपी ट्रेड म्हणतो किंवा ज्याला जशी बाजारातली परिस्थिती असेल तसे गुंतवणूकदार त्याला रिॲक्ट करतात. मग आता सध्या आपण बघतोय की परदेशी गुंतवणूकदार हे भारतीय बाजारातून पैसे काढून घ्यायच्या थोडे मार्गावर लागलेले आहेत किंवा काही आंतरराष्ट्रीय घटना घडलेल्या आहेत, त्याच्यामुळे बाजाराची स्थिती अशी होते. पण तुम्हाला जर का चांगले 5 ते 10 वर्षानंतर शेअर्स विकून पैसे कमवायचे असतील आणि बाजाराचा तुमचा स्वतःचा अभ्यास करायची तयारी असेल तर तुम्हाला कुठल्याही मोमेंटला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक सुरू करता येते. म्हणजे शेअर बाजारामध्ये योग्य वेळेला एंट्री घ्या असं जे म्हणतात, ती योग्य वेळ प्रत्येकाची योग्य वेळ वेगळी असते. त्यामुळे पुन्हा याचा काही थंब रूल सांगता येणार नाही की माझ्याकडे एवढे पैसे आहेत मग मी आत्ता शेअर्स घेऊ का. कारण आत्ता आपण असं म्हटलं आणि उद्या समजा 2 आठवड्यामध्ये शेअर बाजार पुन्हा यू टर्न घेऊन चांगले 10% वर जायला लागले आणि तर तुम्ही म्हणाल की आमची संधी गेली आणि नेमके तुम्ही शेअर घेतलेत आणि काही घटना घडली आणि बाजार 5% पडले, तर तुम्ही कुणाला दोष देऊ शकत नाही. त्याच्यामुळे शेअर बाजार हा मुळातच अस्थिरतेचा खेळ आहे, पण तो खेळ नाहीये, तर ती एक कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. म्हणजे कुणाचं त्याच्यावर नियंत्रण नाहीये किंवा तो एक पूर्णपणे काय आपण लक फॅक्टर असा आहे, तर असं नाहीये.
ह्याच्यामध्ये नियम असतात, ह्याला अभ्यास करावा लागतो. त्यामुळे शेअर मार्केट हे तुम्हाला छान रिटर्न्स द्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा थोडासा वेळ या इन्व्हेस्टमेंट्सना द्यायला हवा. आणि लोभी राहून किंवा खूप कमी श्रमात आणि कमी वेळेत खूप पैसे कमवायचे हे तुमचं गुंतवणुकीचं ध्येय हे योग्य नाही. सर धन्यवाद. तुम्ही खूप छान माहिती दिली आणि परखडपणे तुमचं अगदी मत मांडले इथे. त्यामुळे लोकसत्ताच्या वतीने मी तुमचा आभार मानतो. तुम्ही प्रत्येकाने तुम्ही कष्टाने जो तुमचा कमावलेला पैसा आहे तो अगदी काळजीपूर्वक पद्धतीने इन्व्हेस्ट केला पाहिजे हेच आजचं आपल्याला सांगतंय. धन्यवाद. धन्यवाद.